जागरूक पालक आणि स्कॉलर विद्यार्थी सर्वांना मास्टर ज्युनियर कडनं नमस्कार. मित्रांनो, आज आपण अशा एका स्कॉलरशिप बद्दल विचार करणार आहोत की ज्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहे. मग हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीची स्कॉलरशिप आहे, नीट समजून घ्या मित्रांनो. साधं एक्झाम्पल बघा, बऱ्याच जणांच्या समस्या असतात की पैशांमुळे सर शिक्षण घेता येत नाहीये, पैशांमुळे असं होतंय शिक्षण खूप जास्त महाग झालेलं आहे, शिक्षण एक्सपेन्सिव्ह झालं, महागडं झालं आणि मग गरीबाच्या लेकरांनी शिकूच नाही का. आणि हा सगळा जो आवाज आहे हा विचार करता सरकारने पण बऱ्याचशा शिष्यवृत्ती परीक्षा दिलेल्या आहेत. पण असं जर तुम्हाला कळलं की तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये आणि परीक्षा न देता सुद्धा तुम्हाला 4 वर्ष पैसे भेटत राहणार आहे, स्कॉलरशिप ही मिळत राहणार आहे, तर याच्या इतकी मोठी चांगली सुवर्ण संधी काही बनू शकत नाही. आणि म्हणूनच ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्या विद्यार्थ्यासाठी, आपल्या पाल्यासाठी बनू शकते. या पद्धतीने शिक्षकांनी सुद्धा या पद्धतीने विचार करावा. मॅक्झिमम शिक्षक जे असतील, ज्यांना माहिती आहे की आपले हे विद्यार्थी खरंच गरीब आहे, जेन्युइन होतकरू विद्यार्थी आहे पण गरीब आहे, म्हणून तो शिक्षण चांगल्या पद्धतीचं घेऊ शकत नाही, अशा वेळेस त्या विद्यार्थ्याची मदत करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे एक शिक्षक म्हणून. सोबतच एखादा पॅरेंट आहे, त्याला सुद्धा ही माहिती नाहीये, तर त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, ज्या माध्यमातून आपण समाजासाठी जे काही गोष्टी ज्या आहेत त्या सामाजिक जाणीवेतून आपण हे सगळं करतोय, हे आपल्याला आणि समाधान देणारं असतं. म्हणून या पद्धतीने पॅरेंट्स पर्यंत असेल किंवा विद्यार्थ्यांपर्यंत याची जी पोहोचवा, ही माहिती जी आहे ही पोहोचवा. यामध्ये नेमकं काय आहे, एसबीआय जसं शासनाची असते तशीच एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया यांची एक स्कॉलरशिप योजना सुरू झालेली आहे. या माध्यमातून काय केलं जाणार आहे त्याबद्दल सरळ डिटेल माहिती जाणून घेऊ. एसबीआय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 2026 म्हणजे प्लॅटिनम जुबली ज्याला 70 वर्ष म्हणतो आपण, 70 वर्ष कंप्लीट झाल्याबद्दल एसबीआय ने काय केलेलं आहे, आशा नावाची एक स्कॉलरशिप आहे. मग ही फक्त मुलींसाठीच आहे का? बिलकुल नाही. मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, सगळ्यांसाठी आहे. नेमकं अजून यामध्ये काय काय आहे, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ही मिळते? 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. दरवर्षी 15,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. दरवर्षी 15,000 रुपये हे डायरेक्टली बँक खात्यामध्ये तुमच्या जमा होणार आहे. यामध्ये 15,000 ची खात्रीशीर मदत, शिष्यवृत्तीची रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये, हे फार महत्वाचं आहे बरं का. पुढे यावरती डिस्कस करूया आपण. यामध्ये काय आहे, शिष्यवृत्तीचा उपयोग कशासाठी करायचा आहे? शाळेची फीस भरण्यासाठी किंवा परीक्षा शुल्क भरण्यासाठी, हॉस्टेलचा खर्च असेल त्यासाठी तुम्ही वापरू शकता, किंवा डिजिटल शिक्षण, डिजिटल साहित्य तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही लॅपटॉप असेल किंवा मोबाईल्स असतील, असे इक्विपमेंट की ज्याच्यामधनं ऍप विकत घेऊ शकता. मास्टर टीचरचा कोर्स विकत घेण्यासाठी सुद्धा ह्या स्कॉलरशिपची मदत तुम्ही घेऊ शकता. आणि पुस्तके किंवा वह्या घ्यायच्या आहे तर ह्यासाठी ह्या स्कॉलरशिपचा वापर तुम्ही करू शकता. ठीक आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कोणासाठी आहे ही स्कॉलरशिप? इयत्ता 9वी, 10वी, 11वी किंवा 12वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी जे असतील, समजा तुम्ही 8वीला शिकताय, मग अशा केसमध्ये ही स्कॉलरशिप नाहीये, पण 9वीच्या वर्गात तुम्ही असाल तर ही स्कॉलरशिप तुम्हाला लागू आहे. सर आम्ही सध्या 9वीत नाहीये, आम्ही डायरेक्टली 10वी मध्ये आहोत, मग आम्हाला जमेल का? 10वीतले विद्यार्थी पण अप्लाय करू शकता. तुम्ही 11वीत असाल तरी अप्लाय करू शकता, 12वीत असाल तरी अप्लाय करू शकता. मुले आणि मुलींसाठी दोघांसाठी समान संधी आहे. भारतातील कोणतीही मान्यताप्राप्त शाळा जी आहे ती शाळा असली पाहिजे, त्या शाळेमधले विद्यार्थी भरू शकतात. मग याच्यासाठी क्रायटेरिया काय काय आहे? सगळ्यात पहिला क्रायटेरिया, तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 3 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. पहिली महत्वाची अट, कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असावं. पालकांची संमती, 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे संमतीपत्र आवश्यक आहे. पालकांनी हे संमतीपत्र दिलं पाहिजे. ही माहिती डिक्लेरेशन असतं, याचा सुद्धा एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही याला अप्लाय करू शकता. बँक खाते स्वतःचे म्हणजे विद्यार्थ्याचं बरं का, किंवा पालकासोबत जॉईंट खाते आधार लिंक केलेले असले पाहिजे. मग एक तर त्या पाल्याचा अकाउंट पाहिजे किंवा पॅरेंट सोबत जॉईंट खाता असलं पाहिजे आणि त्याला आधार लिंक असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असावा. हे अनिवार्य कॉमन आहे, सगळीकडे महत्वाचं. पुढे, मागील वर्षाची शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे? जर मी म्हटलं समजा लास्ट इयरला, मग इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? सगळेच्या सगळे लोक अप्लाय करू शकतात का? बिलकुल नाही. ना मुन्ना ना ऐसे नहीं होगा.
सर्वसाधारण जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर अशा केसमध्ये कमीत कमी 75% गुण तुम्हाला असणं आवश्यक आहे. 75% जर तुम्हाला गुण असतील तर अशा केसमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर अशा केसमध्ये 65% गुण हे तुम्हाला आवश्यक आहे. 10% याच्यामध्ये तुम्हाला सवलत आहे. ठीक आहे. तर समजा तुम्ही 9वी मध्ये असाल, 9वी मध्ये शिकताय, मग 9वीत असताना तुम्हाला 8वी मध्ये किती मार्क्स होते? 8वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 75% मार्क असणं कंपल्सरी आहे. किंवा SC ST कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असाल तर अशा केसमध्ये 65% मार्क तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. ओके का? या पद्धतीने बनतील. पुढे गेलो. आता अजून कोणत्या कंडिशन आहे? कागदपत्र काय काय लागतात? सगळ्यात पहिल्यांदा ओळख, आयडेंटिटीसाठी पासपोर्ट साईज फोटो तुमचा लागतो विद्यार्थ्याचा, आधार कार्ड लागतं, शाळा सोडल्याचा दाखला किंवा ओळखपत्र. आता शाळा सोडल्याचा दाखला कसं काय देतील सर? शाळा तर सोडलीच नाही अजून, म्हणून आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला चालेल किंवा शाळेचं ओळखपत्र जे असेल ते आपल्याला चालेल. चालू वर्षाचे शाळेचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट याच्या स्पष्ट कॉपी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बोनाफाईड सर्टिफिकेट काय असतं? एक शाळेकडनं, तुम्ही ज्या शाळेत शिकताय त्या शाळेकडनं एक पत्र मिळतं की हा विद्यार्थी आमचा स्टुडंट आहे आणि आमच्या शाळेमध्ये शिकतो, या ऍड्रेस हा आहे, इतक्या वर्षापासून हा इथे शिकतोय, असं जे सर्टिफिकेट असतं त्याला म्हणतात बोनाफाईड. आता झालं पहिला ओळखसाठीचा. दुसरा महत्वाचा मुद्दा, आवश्यक कागदपत्र कोणते कोणते आहे? शैक्षणिक आणि आर्थिक कोणते कागदपत्र लागतात? मागील वर्षाची मार्कशीट लागेल, 75% पडले होते त्याचा पुरावा. दुसरं, चालू वर्षाची प्रवेश व फी भरल्याची पावती लागेल किंवा बोनाफाईड लागेल. ठीक आहे. मग काही शाळांना फीस लागत नाही, मग फीसच लागत नाही तर अशा केसमध्ये काय करायचं सर? आमच्या शाळेला तर फीस लागत नाही, आम्ही झेडपीला आहे, मग अशा केसमध्ये तुम्ही फक्त बोनाफाईड द्या. ठीक आहे. उत्पन्नाचा दाखला, जर समजा तुमचे वडील असतील किंवा घरात कमावणारे एकटेच असतील तर अशा केसमध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखला जो असतो तो उत्पन्नाचा दाखला म्हणून, जर ते सर्व्हिसला असतील तर अशा केसमध्ये उत्पन्नाचा दाखला नसेल, अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता? त्यांची सॅलरी स्लिप जी असते ती किंवा त्याच्या सॅलरी स्लिपचा बनलेला फॉर्म 16A असतो, तो एक फॉर्म आपल्याला भरून द्यायचा असतो. किंवा जर तुमचा बिझनेस वगैरे असेल तर अशा केसमध्ये उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तुम्ही देऊ शकता. शेतकरी असेल तर उत्पन्नाचा दाखला चालेल, तलाट्याकडनं काढलेला किंवा ग्रामपंचायत मधनं पण निघतो तो वाला, फक्त तो अटेस्टेड प्रॉपर असला पाहिजे, कन्सर्न अधिकाऱ्यांकडनं घेतलेला. आणि जर समजा बिझनेस असेल तर अशा केसमध्ये ITR जे असतात ते या ठिकाणी घेऊ शकता. विद्यार्थ्यांच्या बँक पासबुकची प्रत, ऍक्टिव्ह खाता आहे याची प्रत जी आहे ती आपल्याला सबमिट करावी लागते. आवश्यक कागदपत्रे 3 विशेष प्रवर्ग आहे. मग जर मी म्हटलं समजा विशेष प्रवर्ग कोणते कोणते आहेत? जनरल कॅटेगरी असेल तर तुम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही. जर SC ST असाल तर अशा केसमध्ये तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट लागतं. दिव्यांग असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागतं लागू असल्यास. पालकाचे संमतीपत्र, जर विद्यार्थी 18 वर्षांच्या खाली असेल तर प्रमाणपत्र, पालकांचे संमतीपत्र जे आहे ते या ठिकाणी लागणार आहे, NOC. ठीक आहे. दिलेली माहिती ही खरी आहे या अर्थाचं. बँक खात्याबाबत अत्यंत महत्वाची सूचना, हे लई महत्वाचं, व्हेरी 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 इम्पॉर्टंट, लई 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 महत्वाचं आहे. याच्यात नेमकं म्हणतं काय बघा, जर बँक खात्यामध्ये खाते विद्यार्थ्याच्या स्वतःच्या नावे किंवा पालकासोबत जॉईंट असावे. कंपल्सरी विद्यार्थ्याचं खातं असलं पाहिजे किंवा जॉईंट खाते असले पाहिजे. पैसे केवळ पालकाच्या खात्यावर जमा होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात करून घ्या. मार्क माय वर्ड्स. पैसे केवळ पालकाचं खातं आहे म्हणून त्या खात्यावर जमा होतील का? नाही होणार, कधीच नाही होणार. बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे. बँक खातं हे आधार कार्डला लिंक केलेलं असलं पाहिजे, विद्यार्थ्याचं खातं पाहिजे किंवा विद्यार्थी आणि पालक यांचं जॉईंट खातं असलं पाहिजे. या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही आत्ताच वेळ न दवडता याला अप्लाय करू शकता. मग अर्ज कुठं करायचा? याच्यामध्ये बडी फॉर स्टडी या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही करू शकता किंवा SBI ऑफिशियल स्कॉलरशिप पोर्टल नावाचं पोर्टल आहे, याच्यासाठी मी लिंक, दोन्ही पण लिंक जे आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल. या ज्या आहे यांच्यावरती क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. यानंतर रजिस्ट्रेशन कसं करायचंय, अर्ज कसा भरायचा आहे? सगळ्यात पहिल्यांदा नवीन युजर असल्यास स्वतःची नोंदणी करा. मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP येतो, माहिती भरायची आणि त्याच्या बेसवरती पुढे जाता येईल.
9वी ते 12वी साठीच्या बटनवरती क्लिक करा, तुम्ही नेमकं कोणत्या वर्गात आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक माहिती भरा आणि अपलोड व सबमिट करा. जे पण डॉक्युमेंट्स असतील तिथं समोर आलेले तेवढे अपलोड करायचे आणि त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं. आता अर्ज फेटाळला जाऊ नये म्हणून काही टिप्स. सगळ्यात महत्वाचं, कोणतीही चुकीची माहिती देऊ नका. जर तुमचं उत्पन्न जेन्युइन 3 लाखाच्या आतमध्ये तरच फॉर्म भरा. जर उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा केसमध्ये हा फॉर्म भरू नका, रिजेक्ट होईल. ठीक आहे. त्यानंतर स्कॅन केलेली सर्व कागदपत्र अत्यंत स्पष्ट आणि वाचता येण्यासारखी असली पाहिजे. ठीक आहे. डॉक्युमेंट्स क्लिअर असावे, खरे असावे आणि क्लिअर असावे. घरी इंटरनेटची सुविधा नसेल तर नेट कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरा. ठीक आहे. फॉर्म भरणे एकदम सोपं आहे. फॉर्म कसा भरावा किंवा काय याबद्दल पण माहिती पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये मला सांगा. जर कमेंट्स तशा आल्या तर आपण ते पण घेऊ. ठीक आहे. अंतिम तारीख विसरू नका, 4 सप्टेंबर पर्यंत लास्ट डेट आहे. आजच आपले सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करून ठेवा. ठीक आहे. सो साधारण जर मी म्हटलं समजा 4 सप्टेंबर लास्ट डेट आहे म्हणून लास्ट डेटची वाट पाहत बसू नका. लवकरात लवकर फॉर्म भरून टाका, जेणेकरून त्यांची सॉर्टिंग जी करल त्या सॉर्टिंग मध्ये तुमचा नंबर लागेल पहिले. ठीक आहे. तर त्या हिशोबाने करा, चालेल. तो उर्वरित पुढील भागात ही होती अत्यंत महत्वाची माहिती. यासारख्याच अजून स्कॉलरशिपच्या परीक्षा सोबत स्कॉलरशिप ज्या असतात फ्री मध्ये मिळतात अशा कोणत्या स्कॉलरशिप आहे याबद्दलच्या सगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा. सोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. गुड डे ऑल ऑफ यू.